Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, संपूर्ण रस्ते पाण्याखाली. मनोर बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर 1 ते 1.5 फुटांपर्यंत पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत, संपूर्ण जिल्हा ठप्प. भिवंडीला मुसळधार पावसानं झोडपलं. मुख्य बाजारपेठा पाण्याखाली, घरासह दुकानांमध्ये पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. मुंबई ठाण्यासह उपनगरात पावसाचा हाहाकार. कल्याण, नवी मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं. हवामान विभागाकडून पुढील काही तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा. मुंबईच्या पश्चिम उपनगरातही पावसाचा जोर वाढला. पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे सध्या वाहतुकीसाठी बंद. विरार देसाई परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. विरार, नालासोपारा, तुळीण, स्टेशन रोड आणि बस डेपो परिसरही पाण्याखाली. गुडघाभर पाण्यातून नागरिकांची कसरत. पावसामुळे तीनही मार्गावरच्या रेल्वे सेवा खोळंबल्या. मध्य हार्बरसह पश्चिम रेल्वे विस्कळीत. लोकल 20 ते 25 मिनिटं उशिरानं. नोकरदार वर्गाची तारांबळ. रस्ते वाहतूक सध्या सुरळीत. मुंबईत कॉटन ग्रीन परिसरात उघडे मॅनहोल पाहून महापौर संतापल्या. रितू तावडेंकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी. कारवाईचे आदेश देऊन सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळे महापौर संतापल्या. पावसामुळे राज्यभरात झाडांच्या पडझडीचं सत्र सुरू. मुंबईसह पुणे, नाशिक, साताऱ्यात झाड कोसळल्याच्या घटना. वाहनांचं मोठं नुकसान, तर ठाण्यामध्ये दुचाकीवरती झाड कोसळून 2 जण जखमी. ठाणे, नवी मुंबईसह पालघर जिल्ह्यातल्या शाळांना आज सुट्टी जाहीर. पावसाच्या रेड अलर्टनंतर जिल्हा प्रशासनाचा निर्णय. शिक्षण विभागाकडून आदेश जारी. रेड अलर्टमुळे आपत्ती विभाग अलर्ट मोडवर. मुंबई, ठाण्यासह पालघर, पनवेलसाठी हेल्पलाईन जारी. आपत्ती काळात नागरिकांना संपर्क साधण्याचं आवाहन. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. 10 बंधारे पाण्याखाली, तर रायगडमधील अंबा नदी आणि खेडमधील जगबुडी नदीनंही इशारा पातळी ओलांडली. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. दमदार पावसामुळे राज्यातील धरणं ओव्हरफ्लो. हातनूर, गोसेखुर्द, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग. रत्नागिरीतील पानवल धरण देखील ओव्हरफ्लो. गुजरातमध्ये मुसळधार पावसाचं थैमान. नदी नाल्यांना पूर. मंगळूर तालुक्यातील रस्ते जलमय. जनजीवन विस्कळीत. मध्य प्रदेशातही पावसाचा धुमाकूळ. बालाघाटमध्ये पुरात अडकलेल्या 16 जणांचं रेस्क्यू. 37 ठिकाणी रस्ते बंद. पोलीस अधीक्षकांची माहिती. रायगडमधील आंबेनळी घाट 3 दिवस वाहतुकीसाठी बंद. दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय. 6 जुलैपर्यंत घाट सर्व वाहतुकीसाठी बंद. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.